आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा पुलाव. तर त्यासाठी मी इथे 10 ते 15 मिनिटं सोयाबीन कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. तर पाहू शकता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि सोयाबीन व्यवस्थित असे छान पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आता काय करायचंय आपल्याला सर्व पाणी व्यवस्थित त्याचं काढून घ्यायचंय हाताने असं दाबून पिळून आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे सर्व पाणी इथे मी आता काढून घेतलेलं आहे. आणि आता इथे काय करायचे आपल्याला घ्यायचे आहेत 2 बटाटे. तर इथे मी 2 बटाटे घेतले आहेत. पुलावमध्ये बटाटा अतिशय छान असा लागतो म्हणून मी 2 बटाटे असे मोठे-मोठे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. बटाटे इथे मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवले आहेत. ते काळे पडू नये म्हणून. त्यानंतर अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर मी घेतलेला आहे. तर लसणाच्या आपल्याला 10-12 पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर अद्रक घ्यायचं आहे आणि थोडं कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला पाणी न टाकता व्यवस्थित मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर यात आपल्याला काही पाणी टाकण्याची गरज नाहीये. त्यामध्ये पाणी न टाकताच मी याचं वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे कोलम तांदूळ. तर तांदूळ तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. तुम्ही इंद्रायणी तांदूळ किंवा वापरू शकता किंवा बासमती देखील वापरू शकता. तर मी इथे घेतला आहे कोलम तांदूळ. तर साधारण 1 ग्लास भर मी इथे हा तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे उभा कांदा एक चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आणि 2 छान असे लालसर टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी इथे घेतलेला आहे मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे असे उभे काप मी करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 पाण्यामध्ये मी व्यवस्थित तांदूळ असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहेत. तर धने पावडर घेतलेली आहे मी 1 मोठा चमचा. त्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. 1 चमचा मी गोडा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तर इथे मी हा बिर्याणी मसाला इथे वापरलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे भाताला. तो कुकर मी इथे ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलेलाच होता. तो कुकर इथे छान आपला गरम झालेला आहे. साधारण 2 पळी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि हिरव्या मिरचीचे काप जे आपण करून ठेवले होते, ते छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत त्याचा छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत ते परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कांदा जो आपण चिरून ठेवला होता उभ्या आकाराचा तो चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता कांदा इथे छान असा लालसर झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे सोयाबीन तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत सोयाबीनचा रंग असा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे थोडे असे लालसर असे सोयाबीन छान असे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याने काय होतं ज्यावेळेस आपण पुलावमध्ये सोयाबीन टाकतो त्यावेळेस अतिशय सुंदर ते सोयाबीनची चव भातामध्ये छान अशी उतरून येते. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते सर्व वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला सोयाबीन सोबत छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला ते छान सोयाबीन सोबत असं छान असं परतून घ्यायचं आहे. त्याने अतिशय व्यवस्थित असा मसाला सोयाबीनला छान लागला जातो. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घेऊन मी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी सोयाबीन व्यवस्थित परतून घेत आहे. तर पाहू शकता मसाला किती छान असा सोयाबीनला व्यवस्थित कोट होतो. त्यासाठी मसाल्यामध्ये आपल्याला सोयाबीन व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बटाट्याचे काप आपण करून घेतले होते ते देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील सोयाबीन सोबत आपल्याला व्यवस्थित असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे आपण बटाटे देखील टाकून घेतलेले आहेत आणि ते देखील आपण सोयाबीन सोबत व्यवस्थित असं त्यामध्ये परतून घेत आहोत. तर अशा प्रकारे व्यवस्थित मीडियम फ्लेम वरती आपल्याला सर्व मसाले छान असे सोयाबीन सोबत असे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी टोमॅटो 2 जे चिरून टाकले होते
ते देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि थोडंसं मीठ इथे मी टाकून घेत आहे यासाठी की मिठाची चव देखील व्यवस्थित सोयाबीनला यावी आणि मसाला देखील छान आपला असा तयार व्हावा. त्यानंतर सर्व ड्राय मसाले जे आपण काढून घेतले होते ते ड्राय मसाले देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान अशा आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता छान असे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. किती सुंदर आपल्या सोयाबीनला व्यवस्थित मसाले असे कोट झालेले आहेत. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण सोयाबीनचा पुलाव खातो ना, त्यावेळेस अतिशय सुंदर अशी सोयाबीनची देखील आपल्या भातामध्ये चव अशी उतरून येते. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. ज्यावेळेस आपल्याला कधी सुचत नसेल, की आता जेवणामध्ये काय करावं, तेव्हा तुम्ही नक्की असा पुलाव ट्राय करून बघा. तर इथे मी काय केलेलं आहे, थोडासा मटण मसाला देखील मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. मटण मसाल्याने पुलावला अतिशय अप्रतिम अशी चव येते. त्यामुळे थोडासा मटण मसाला देखील मी इथे टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही पण जेव्हा पुलाव कराल, तेव्हा थोडासा मटण मसाला नक्की यामध्ये टाका. त्याने अतिशय पुलाव सुंदर असा होतो. त्याची चव अतिशय अप्रतिम अशी होती. तर पाहू शकता मसाले व्यवस्थित इथे सोयाबीनला कोट झालेले आहेत आणि शिजले देखील आहेत. त्यानंतर जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते, ते तांदूळ आपल्याला व्यवस्थित यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला सर्व तांदूळ मसाल्यामध्ये असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हा सोयाबीनचा पुलाव एकदा नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा. खायला अतिशय चविष्ट असा होतो आणि तो अतिशय हाय प्रोटीन देखील आहे. तर तुमच्या मुलांना देखील तुम्ही असा पुलाव एकदा करून नक्की चारा. इथे मी एक ग्लास तांदूळ घेतला होता. त्याच ग्लासाने मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर 2 ग्लास पाणी मी इथे थोडंसं कोमट असं करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पुलावमध्ये पाणी टाकाल ना, त्यावेळेस थोडंसं कोमट असं पाणी करून टाका. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. तर आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व गोष्टी अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर पाहू शकता सर्व गोष्टी व्यवस्थित इथे मी अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता या स्टेजला आपल्याला कुकरचं झाकण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता इथे मी कुकरचं झाकण व्यवस्थित असं लावून घेत आहे आणि साधारण आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरची वाफ भरून घ्यायची आहे. तर इथे 3 शिट्ट्या मी कुकरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि वाफ देखील आपली भरून झालेली आहे. आता वाफ सगळी इथे कुकरची निघून गेलेली आहे आणि आता मी झाकण उघडत आहे. तर पाहू शकता किती सुंदर इथे आपला सोयाबीनचा पुलाव तयार झालेला आहे. तर आणि भात देखील अतिशय मोकळा असा झालेला आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. कधी आपल्याला सुचत नसेल जेवणामध्ये काय करावं किंवा गरम-गरम आपल्याला भात खाण्याची कधी इच्छा झाली, तर अशा प्रकारे सोयाबीनचा हा पौष्टिक असा पुलाव तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की हा पुलाव आवडेल. तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला माझी पुलावची रेसिपी? जर खरोखर माझी पुलावची रेसिपी आवडली असेल, तर माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझी रेसिपी शेअर देखील करा. तर आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी किंवा लाईक करण्यासाठी जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही फ्रेंड्स. फक्त आपल्याला एक बटन दाबावं लागतं. तर बेल आयकॉनचं बटन तुम्ही दाबा आणि प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.